राम जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा बहुता सुखता जोडी म्हणून विठ्ठल यावे म्हणून तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा देवाची द्वारी उभा क्षण भर देणे मुक्तीचारी साधी देणे मुक्तीचारी साधी देणे मुक्तीचारी साधी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी करी वेदशास्त्र उभारी पाया सदा वेदशास्त्र उभारी पाया सदा वेदशास्त्र उभारी पाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना महाराष्ट्राच्या पुण्यभूमीतील पांडुरंगाची भक्ती करणारा वारकरी संप्रदाय संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भागवत धर्म जाती धर्मापलीकडे जाऊन अत्यंत सामान्य अशिक्षित अशा स्त्री पुरुषापर्यंत पोहोचविण्याचे बहुमोल कार्य या संप्रदायाने केले आहे. या संप्रदायात ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार, सावतामाळी, चोखामेळा, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, जनाबाई, सखुबाई इत्यादी अनेक थोर संत होऊन गेले. या संप्रदायाची पायाशुद्ध उभारणी करण्यात महत्वाचे कार्य श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केले. अखिल वारकरी संप्रदाय त्यांच्या माऊली या नावाने त्यांना ओळखतो. एका अभंगात ज्ञानदेवे रचिला पाया असे म्हणून या संप्रदायाला भक्कम आधार देण्याचे काम केले आहे. आजही आषाढी एकादशीला श्री ज्ञानदेवांची पालखी आळंदीहून पंढरपूरला रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा टाळ
मृदुंगांचा गजरात जयघोष करीत लाखो वारकऱ्यांसमवेत जात असते. सध्याच्या युगात सर्वांनाच आचरता येणारा स्मृती पुराण संमत नामस्मरणाचा धर्म वारकरी संप्रदायात रूढ करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी हरिपाठ नावाचा 28 अभंगांचा हा लघुग्रंथ रचला. म्हणून भावार्थ व विवरण असलेला हरिभक्तपर हा ग्रंथ गीता प्रेस गोरखपूरने प्रकाशित केला आहे. या अभंगांचा भावार्थ सद्गुरु कृपेने ध्वनिमुद्रित करण्याचा हा प्रयत्न आहे. पहिल्या अभंगाचा अर्थ. देवाच्या द्वारात जो क्षणभर उभा राहील त्याला चारी मुक्तीची प्राप्ती होईल. मुखाने हरिहरी म्हणणाऱ्या नामधारकाच्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. संसारात राहूनच जिव्हेला हरिनामाचा अधिकाधिक छंद लावावा. नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही असे वेद आणि शास्त्रे हात उभारून नेहमी सांगत असतात. श्री ज्ञानदेव म्हणतात, व्यासांनी स्वानुभवाने ज्या खुणा सांगितल्या त्यानुसार साधन केल्यामुळे द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरचा सखा झाला. माऊलींनी सगुण भगवत भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी हरिपाठ रचला. येथे हरिमुखे म्हणा असा उपदेश करून देवाचा संबंध त्यांनी नामाशी दाखविला आहे. नामाचा संबंध आला की रूपाचा संबंध येतोच. नामरूपयुक्त स्वरूपाला सगुण म्हणतात. अशा सगुण साकार श्रीहरीलाच येथे देव म्हटले आहे. देहधारी मनुष्याला सगुणाची उपासना सुलभ असते. गीतेतही भगवंतांनी सांगितले आहे, अव्यक्ताची उपासना करणाऱ्यांना अधिक कष्ट असतात. म्हणूनच सामान्य भोळ्या भाविकांसाठी हा सगुण भक्तीचा मार्ग माऊलींनी हरिपाठातून दाखवून दिला आहे. माऊली म्हणते, देवाच्या द्वारात क्षणभर उभा राहिला जो श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणाने उभा राहिला त्याच्या समोर भगवंत प्रत्यक्ष उभा आहे असा त्याचा दृढ विश्वास होतो. जेथे भगवंत तोच वैकुंठ लोक. साहजिकच हा भाव असलेल्या भाविक भक्ताला सलोकता मुक्ती मिळते. भगवंताच्या समीप राहण्यामुळे समीपतेचा लाभ होतो. मंदिरामध्ये मन जेव्हा तदाकार होते तेव्हा स्वरूपता प्राप्त होते आणि देहभान हरपले की सायुज्यता ही मिळते. अशा रीतीने चारी मुक्तींचा लाभ श्रद्धाळू भाविकांना देवाच्या द्वारातच प्राप्त होतो. एका भगवान नामस्मरणाने अनंत जन्मीची पातके नाहीसी होतात. देवाचे नाव मुखात आले तरी क्षणभर का असेना मन भगवताकार होते. या अनुभवावरून माऊलींनी अखंड नामस्मरण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भगवंताचे रूपही अखंड मनात राहील. त्यामुळे असार नाशिवंत असा आपला प्रपंच त्याचा विसर पडेल. यासाठी प्रपंच व प्राप्त कर्तव्य सोडण्याचे मुळीच कारण नाही. जिव्हेने नामस्मरणाचा वेग उत्तरोत्तर तीव्र वाढवला पाहिजे. वेदशास्त्रांनी सुद्धा नाममहात्म्य मुक्त कंठाने वर्णिले आहे. वैदिक कर्माची सुरुवातही भगवंतांच्या नामानेच होते आणि पूर्तताही नामानेच होते. शेवटच्या चरणात माऊलींनी यासाठी पांडवांचा दृष्टांत दिला आहे. भगवान व्यासांनी परमेश्वर प्राप्तीसाठी नामस्मरण ही गुप्त खुणगाठ पांडवांना सांगितली आहे. पांडवांनी दृढ विश्वासाने त्याप्रमाणे वागून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आपल्या घरचा सखा केले होते. एकदा भगवान श्रीकृष्णांनी नारदांना आपण खरे नामधारक आहोत हा गर्व दूर करण्यासाठी एक युक्ती योजली होती. त्यांनी नारदांना अर्जुनाला बोलावून आणण्यास त्याच्या महालात पाठविले. नारद तेथे गेले तेव्हा अर्जुन गाढ झोपेत होता, पण नामस्मरण अखंड चालू होते. ते पाहून नारदांचा नामधारकपणा
चा अभिमान पूर्ण नाहीसा झाला. अशी होती पांडवांची नामस्मरण भक्ती. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.